प्रथम तर मी सर्व नगरसेवकांचं अभिनंदन करू इच्छितो की ही स्थानिक स्वराज्य संस्था ही निवडणूक नगरसेवकातून प्रतिनिधी निवडला गेला पाहिजे। पण मागील अनेक वर्षापासून नगरसेवक हा कोणी इथपर्यंत प्रयत्न करत नव्हता की आपण ही विधानसभा लढू शकतो काय। त्या अनुषंगाने अनेक नगरसेवकांनी जेव्हा फोन केले की आपण हा निवडणूक लढली पाहिजे, तर निश्चितच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या समस्या आहेत वर्षानुवर्ष नगरसेवकांच्या त्या तशाच आहेत, त्याच्यावर कोणीच भाष्य करते की त्यावर लक्ष देत नाही। मोठ्या मोठ्या गाड्याने उभे राहणे आणि मग 5-7 वर्ष नगरसेवकांच्या स्थानिक समस्या आहेत त्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत कोणाचं लक्ष नव्हतं, म्हणून ही गोष्ट आम्ही ओळखली आणि त्यानंतर आम्ही सध्या बाळासाहेब आंबेडकरांना विनंती केली की पक्षाने ही निवडणूक लढली पाहिजे। आणि राहिला दुसरा प्रश्न मतांचं बेरीज, निश्चितच अमरावती जिल्हा या तिसऱ्यांदा मी नगरसेवक आहेत, आता माझी नगराध्यक्ष तिथं गणपती निवडून आलेले आहेत, पक्षाचे अनेक सहकारी आहेत, समविचारी पक्ष अनेक आहेत आणि कुठंतरी हा पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे। ही लढाई कशी होणार, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी बोलल्या जातात? निश्चितच, कारण का या निवडणुका तुमच्या सर्वांच्या समोर आहे, मीडियाला मला सांगायची काही गरज नाही किती मोठ्या शक्तीचा वापर होतो आणि निवडणूक कशा मागील ज्या तुम्ही निवडणुका बघितल्या असेल प्रत्येक, मग छोटी छोटी असेल मोठी मोठी, त्यात काय वापर होतोय तुम्हाला सर्वांना माहित आहे। याच्या पुढे जाऊन समस्यावर आपण मात करणार आहोत, नगरसेवकांना थेट त्यांच्या मुद्द्याला घेऊन निवडणूक होणार आहे आणि त्यांना जर वाटत असेल निश्चितच नगरसेवकाचा आमदार होऊ शकतं का ही प्रयत्न जर करत असेल, येणाऱ्या सर्व नगरपालिका निवडणुकात महाराष्ट्रातच प्रत्येक नगरसेवक पैकी कोणीही किंवा नगराध्यक्ष या निवडणुकीला उभा राहिला पाहिजे। सत्ताधाऱ्यांचे मतदान अधिक आहे, कसं गणित जुळवाल? शेवटी मतांची जी बेरीज वजा बाकी आहे ही त्या वेळेनुसार असते, त्या नगरपालिका क्षेत्रातील कामानुसार असते आणि जेव्हा या निवडणुकीचा विचार केला जाईल तर निश्चितच त्या दिशेने आम्ही राहू। ज्यात आमच्या महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आमच्यासोबत आहेत, महाराष्ट्र लेवलला जे आमच्या बोलणी सुरू आहे पक्षांसोबत, महाविकास आघाडीसोबत जी बोलणी सुरू आहे त्या संदर्भात ते पण 1 मिनिट याच्यावर मार्गदर्शन करतील। बोलणे हे जात आहे की भाजपला किंवा सत्ताधाऱ्यांना फायदा देण्यासाठी तुमचा या ठिकाणी उमेदवारी आहे असंही बोललं जात आहे। निश्चितच सातत्यानं एक मन आहे, गरीब की जोरी मोहल्लो की भाभी, अशी ही मन आम्ही ऐकून आहोत आणि वंचित जेव्हा निवडणुकीत येते हे बी टीम सी टीम ए टीम आणि याच निवडणुकीत जिथं आपण बोलतो आहे इथे काँग्रेसने माधव गडिया म्हणून उमेदवार दिला होता आणि हा आता दुसरा माधव गडिया आणला, हे आम्ही बोलत नाही आहे, मीडिया बोलतोय, काँग्रेसचा कार्यकर्ता बोलतोय। बिचारा कार्यकर्ता बेलोडी वाटून राहिला, रस्त्यावर आंदोलन करून राहिला आणि निवडणुकीत त्यालाच माहित नाही आपण कुठे काय नेते कुठे आहे आणि या निवडणुकीत नगरसेवकाचा विचार केलाच जात नाही, त्या मतदारसंघाचा आमदाराचा विचार केला जातो। आमदार मग ठरवून सांगते, बकल्यासारखं ते बांधून देते आणि असं झालं नाही पाहिजे, म्हणून निवडणुकीत काहीतरी पारदर्शक आणण्याचा आमचा प्रयत्न आहे।